वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. हाऊ टू सिलेक्ट बेस्ट डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज सिलेक्ट करताना कोणते पॉईंट इथे कन्सिडर केले पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, आता काही पॉईंट तुम्हाला इथे मी सांगणार आहे आणि काही पॉईंट तुम्हाला इथे मी हायलाईट करून सांगणार आहे. त्या हायलाइटेड पॉईंट तुम्ही जरूर कन्सिडर करा जिथे ॲडमिशन घेताना. बघा, हाऊ टू सिलेक्ट डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, जे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. बघा, हाऊ टू सिलेक्ट डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज. बघा, लोकेशन. बघा, फर्स्ट पॉईंट आहे आपला लोकेशन. बघा, डिप्लोमा हा मोस्टली 10th नंतर केला जातो आणि मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल का तुम्ही तुमच्या नियर अबाउट किंवा तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे रेप्युटेड कॉलेज असेल तिथे तुम्ही ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. कारण डिप्लोमानंतर तुम्हाला डिग्रीला जायचं आहे आणि डिप्लोमा हे बेसिक एज्युकेशन आहे आणि डिग्रीला तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे. तुम्ही जेव्हा तुम्ही डिग्रीला जाल तेव्हा तुम्ही लोकेशनचा विचार करू नका. आता डिप्लोमाला तुम्ही लोकेशनचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या नियर अबाउट तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि चांगला स्कोर करून तुम्ही डिग्रीला चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये तिथे जाऊ शकता. ते सजेस्ट करेल तुम्हाला की तुमच्या नियर अबाउट तालुके किंवा जिल्ह्यामध्ये जे रेप्युटेड कॉलेज आहे तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. आता इथे ब्रांचसुद्धा कन्सिडर होते. आता बघा, कुठली ब्रांच तुमच्याची बेस्ट आहे. आता याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. ॲक्रिडिटेशन. आता बघा, इथे तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहेत, आता MSBTकडनं त्याचं ॲक्रिडिटेशन केलं जातं आहे. MSBT त्याची ग्रेडिंग करते प्रत्येक कॉलेजचं. दरवर्षी MSBT ग्रेडिंग करते. ती ग्रेडिंग तुम्ही MSBTच्या वेबसाईटवरती चेक करू शकता. ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्याची ग्रेडिंग जरूर तुम्ही चेक करा. तसं MSBTचं ग्रेडिंग असतं आहे पुअर, बेस्ट, व्हेरी बेस्ट आणि गुड अशी ग्रेडिंग असते. ती ग्रेडिंग तुम्ही जरूर चेक करा. तसंच ज्या कॉलेजचं NBA झालेलं आहे, बघा, ज्या कॉलेजचं NBA झालेलं आहे, NBA तुम्ही नोट डाऊन करून, ज्या कॉलेजचं NBA झालेलं आहे ते NBA कॉलेज झालेल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जिथे बेस्ट क्वालिटी तुम्हाला एज्युकेशन तुम्हाला अवेलेबल असेल. आणि मोस्टली इथे ट्राय करा, मग डिप्लोमासाठी तुम्ही मोस्टली इथे ट्राय करा का तिथे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन तुम्ही झालं पाहिजे. मोस्टली ट्राय करा गव्हर्नमेंट कॉलेज किंवा एकदम रेप्युटेड कॉलेजमध्ये तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या. आता रेप्युटेशनमध्ये बघा, आता रेप्युटेशन तुम्ही कशाप्रकारे क्रॉस चेक करू शकता. आता जे विद्यार्थी तिथे शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांना तुम्ही विचारून कॉलेजचं रेप्युटेशन तुम्ही तिथे चेक करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या नियर अबाउट एरियामध्ये जे कॉलेज आहेत त्याचं रेप्युटेशन तुम्हाला माहितीच असेल, ते कन्सिडर करून तुम्ही तिथं ॲनालाइज करा आणि त्यानंतरच तिथे ॲडमिशन घ्या. सिलेबस. मग आता सिलेबसमध्ये पण इथे जास्त इश्यू नाही आहे कारण MSBT आता ऑटोनॉमस, आता महाराष्ट्रामध्ये आपलं MSBT आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन. ऑलमोस्ट सगळ्याच कॉलेजमध्ये 95% कॉलेजमध्ये जिथे सिलेबस सेम आहे. आता काही जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे कॉलेज ऑटोनॉमस, ते थोडा सिलेबस चेंज असेल पण इतका एवढा इश्यू होत नाही. आता सिलेबस पॉईंट एवढा काही इश्यू करत नाही तुम्हाला इथे. फॅकल्टी. बघा, फॅकल्टी हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा, फॅकल्टी हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्ही त्या कॉलेजची वेबसाईट जरूर चेक करा जिथे फॅकल्टी स्टुडंटचा रेशो किती आहे. बघा, तसं 15 स्टुडंट्स आहेत तर 50 स्टुडंटला एक फॅकल्टी किंवा 20 स्टुडंट्सला एक फॅकल्टी असा रेशो असला पाहिजे. आणि फॅकल्टीचं क्वालिफिकेशन चेक करा. किती फॅकल्टी जिथे डॉक्टरेट आहेत, किती फॅकल्टी जिथे मास्टर होल्डर आहेत, किती फॅकल्टी जिथे BE होल्डर आहेत, हे तुम्ही जरूर तिथे चेक करा. इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा, इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण कॉलेज दरवर्षी डेव्हलपमेंट फी चार्ज करते. त्या डेव्हलपमेंट फीचा ते यूज करते का नाही, प्रॉपर त्यांनी लॅब सेटअप केलेले आहेत का नाही, प्रॉपर लायब्ररी अपडेट आहे का नाही, तुम्हाला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं का नाही, तुम्ही तिथे चेक करा. प्लेसमेंट रेकॉर्ड. आता बघा, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता इथे मी जसं मेन्शन केलं होतं, तुम्ही कुठली ब्रांच सिलेक्ट करताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता मोस्टली तुम्ही डिप्लोमा जेव्हा करत असता, डिप्लोमानंतर सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला बऱ्यापैकी जॉब अवेलेबल आहेत. पण तुम्ही कम्प्युटर IT किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये डिप्लोमा केला असेल किंवा तुम्ही करत असाल किंवा ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला तिथे हायर एज्युकेशन म्हणजे BE करणं मस्ट आहे. तर तुम्ही इथे प्लेसमेंट रेकॉर्ड जरूर चेक करा. प्लेसमेंट रेकॉर्डमध्ये तुम्हाला समजेल त्या कॉलेजचं रेप्युटेशन काय आहे. बरं, तुम्हाला समजेल तर रेप्युटेशन काय आहे आणि ते ॲव्हरेज सॅलरी पॅकेजसुद्धा चेक करा. बघा, मोस्टली जे विद्यार्थी सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ॲडमिशन घेणार आहेत त्यांनी प्लेसमेंट रेकॉर्ड इथे ॲव्हरेज सॅलरी पॅकेजसुद्धा चेक करा. स्कॉलरशिप आणि फीज. आता बघा, हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट इथे, स्कॉलरशिप आणि फीज. आता ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहेत त्यांनी तिथे त्याची फीज त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवरती मेन्शन केली आहे कारण ते जरूर चेक करा. त्यांनी जरी मेन्शन केली नसेल ते तुम्हाला ती चेक करायची असेल तर फीज रेग्युलेटरी अथॉरिटी असं तुम्ही सर्च केलं गुगलमध्ये तर तुम्ही कुठल्याही कॉलेजची फीज तिथे चेक करू शकता. डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला तिथे लिस्ट भेटते आणि तिथे पूर्ण फीज तिथे मेन्शन केलेली असते. फीज रेग्युलेटरी अथॉरिटी असं तुम्ही सर्च करू शकता. शिक्षण शुल्क समिती याच्यावरती जाऊन तुम्ही जरूर तिथे फीज चेक करू शकता. आणि स्कॉलरशिपचे अपडेटसुद्धा चेक करा, प्रॉपर त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातात का नाही,
प्रॉपर ती स्कॉलरशिप स्टुडंटला येते का नाही तर तुम्ही चेक करू शकता. जे शिकणारे विद्यार्थी त्यांना विचारून तिथे क्रॉस चेक करू शकता. स्पेशलायझेशन, आता बघा इथे स्पेशलायझेशन पॉईंटमध्ये तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं का स्पेशलायझेशन पॉईंटमध्ये तुम्हाला कशा प्रकारे फॅसिलिटी तिथे प्रोव्हाइड त्यांनी केलेल्या आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी काय होतात, टेक्निकल फेस्ट होतात का, हे तुम्ही जरूर तिथे चेक करा. आणि इंडस्ट्री टायप्स बघा, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. इंडस्ट्री टायप्स, इंडस्ट्री टायप्समध्ये कसं आहे, आता डिप्लोमामध्ये इंटर्नशिप तुम्हाला करावी लागते. तर कॉलेज तुम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं आहे का नाही, का त्या इंटर्नशिपसाठी तुम्हाला त्रास होतो. कॉलेजने तुम्हाला इंटर्नशिप तिथे प्रोव्हाइड केली पाहिजे. आता ऑल ब्रांचसाठी तिथे इंटर्नशिप आहे, 1 महिना किंवा 2 महिना अशी इंटर्नशिप आहे. ती इंटर्नशिप तिथे तुम्हाला कॉलेजने प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यासाठी इंडस्ट्रीचे टायप्स चांगले पाहिजेत, हे सुद्धा तुम्ही तिथे वेबसाईटवरती चेक करा. मग इथे मेन तुम्हाला जो पॉईंट कन्सिडर करायचा आहे फॅकल्टी. मग बघा मोस्टली तुम्ही इथे ट्राय करा का तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं तिथे ट्राय करा. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे फॅकल्टी, त्यानंतर प्लेसमेंट, स्कॉलरशिप आणि फीज आणि स्पेशलायझेशन आणि इंडस्ट्री टायप्स. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं रिलॅक्सेशन देऊ शकता स्पेशलायझेशनमध्ये, कारण डिप्लोमा एक बेसिक एज्युकेशन आहे. नंतर तुम्हाला डिग्रीला चांगल्या बेटर कॉलेजला जायचं आहे जिथे तुम्हाला हायेस्ट सॅलरी पॅकेज भेटेल. मग अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. थँक्यू.